गोवत्स पूजन किंवा वसुबारस म्हणजे गाय व तिचे वासरू यांचे पूजन या दिवशी करतात. या दिवशी दूध व दुधाचे पदार्थ खाऊ नये. राक्षस व देवांनी मिळून क्षीरसागराचे म्हणजे दुधासारख्या सफेद समुद्राचे समुद्र मंथन मेरू पर्वताला रवी व वासुकी सापाला दोरी म्हणून वापरून केले व विष्णूंनी कूर्मरूप म्हणजे कासव होऊन या मेरू पर्वताला आधार बेस देण्यासाठी त्याच्या खाली राहिले व या समुद्र मंथनातनं जी अलौकिक रत्न बाहेर आली त्यातनं कामधेनू प्रकटल्या. या 5 कामधेनूमधनं नंदा ही कामधेनू तिचे आपण या दिवशी पूजन करतो. यांचे पूजन गोरज मुहूर्तावर करतात. म्हणजेच गायी जेव्हा चरून घरी येतात म्हणजे संध्याकाळी, तेव्हा त्यांच्या पायाच्या खुराने जे मातीचे छोटे कण उडतात तो क्षण म्हणजे गोरज मुहूर्त. म्हणजे दिवस संपून रात्र सुरू होण्याच्या मधला किंवा दिवस व रात्रीला सांधणारा काळ संध्याकाळ, तेव्हा हे पूजन करा. पण सकाळीच गाई वासराला चारा व गुळ चपाती देऊन आल्यास उत्तम. गाईचे दूध हे पृथ्वीवरचे अमृत आहे व गाईच्या पोटात देवांचा वास आहे, म्हणून ती पण लक्ष्मी स्वरूपा असल्याने तिची सेवा केल्याने संतान प्राप्त होते व त्याचे संरक्षणही होते व विघ्नही दूर होतात. गाईचे शेण व तिच्या पायाच्या खालची माती ही पण घरात आणून याचे पूजन करावे.